महाराष्ट्रामध्ये जो लाडक्या बहिणींचा मुद्दा चर्चेमध्ये आहे, ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस फडणवीस सरकारने वेगवेगळे आमिष दाखवले। त्यामध्ये आपले एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार देखील आहे आणि सरसकट महिलांना लाडक्या बहिणीच्या मदत निधी योजनेअंतर्गत त्यांनी लाभ दिला। परंतु आता ई-केवायसीचं कारण असेल, घरी स्कूटी असेल, गाडी असेल, हे कारण देऊन किंवा घरी कोणी आपल्या नोकरीला आहे असं भासून किंवा असं दाखवण्याचा प्रयत्न करून लाडक्या बहिणीचे जे हप्ते आहेत ते बंद केलेले आहेत। त्यासाठी नांदेडमधून मार्क्सवादी काँग्रेस पक्ष, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन, डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, ऑल इंडिया डेमोक्रेटिक युथ फेडरेशन या सर्व भातृभावी संघटनावर आमच्या लाल बावट्याच्या वतीने आम्ही एक मोहीम सुरू करणार आहोत। त्या मोहिमेमध्ये अनेक ज्यांना आवश्यकता आहे किंवा ज्यांचा आम्ही लढलेल्या लाडक्या बहिणीच्या बंद झालेल्या अनुदानाच्या अनुषंगाने आम्ही एक मोहीम हाती घेतलेली आहे। मार्क्सवादी काँग्रेस पक्ष, CITU, DYFI, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, प्रगती महिला कामगार संघटना आणि विविध कामगार संघटना व भातृभावी संघटनांच्या वतीने एक आम्ही मोहीम राबवणार आहोत। आम्ही नांदेड शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये अनेक मोहिमा राबवलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही जे लढे दिलेत, सरकारला वेठीस धरलं आणि न्याय हक्काच्या मागण्या ज्या आहेत त्या मंजूर करून घेतलेल्या आहेत। त्यानुसारच नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे आणि लाडक्या बहिणीची ई-केवायसी असेल किंवा लाडक्या बहिणीच्या नावावर स्कूटी, गाडी, मोटरसायकल, कार किंवा त्यांच्या घरचा कुणीतरी शासकीय नोकरीला आहे असा खोटा डेटा तयार करून ज्या आमच्या लाडक्या बहिणींचं हप्ते किंवा अनुदान बंद केलेलं आहे ते सुरू करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यासाठी नांदेड जिल्ह्यातील व शहरातील सर्व लाडक्या बहिणींनी आमच्या सुरू केलेल्या मोहिमेमध्ये सहभागी होऊन जर यदा कदाचित ज्या महिलांना आवश्यकता आहे त्यांनी आमच्या संघटनेच्या मार्फत फॉर्म भरून पाठपुरावा जर केला, जन आंदोलन जर उभारले तर आम्ही निश्चितच राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त योजनानुसार निवडणुकीच्या अगोदर जे लाडक्या बहिणीची योजना सुरू केली आहे ते कायम स्वरूपी चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि सरकारला चालू ठेवण्यासाठी भाग पाडणार। ई-केवायसीच्या त्रुटीमध्ये अनेकांना सरकारी कर्मचारी म्हणून जाणून बुजून दाखवण्यात आलेले आहे आणि या सर्व चुकीमुळे साधारणतः 24 लाख महिलांचे पैसे बंद केलेले आहेत। निवडणुकीच्या अगोदर ज्या सरकारने पैसे टाकले आहेत त्या सरकारला कायमस्वरूपी लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते सुरू ठेवणे बंधनकारक आहे आणि त्यामुळे जनतेचा रेठा जर आपण तयार करू शकलो तर ही लढाई आपण 100% जिंकणार आहोत। महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे सरकार होते तेव्हा आणि फडणवीस सरकार असताना या दोन्ही सरकारने मिळून महिलांची जी फसवणूक केलेली आहे ती फसवणूक आपल्याला उघडकीस आणून आपल्या न्याय हक्कासाठी एक संघर्षशील लढा देऊन आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत। ज्या महिलांना आवश्यकता वाटते, ज्या महिलांना हप्ते बंद झालेले आहेत त्यांचे चालू करून घ्यायचे आहेत, त्या महिलांनी लढ्यामध्ये सामील व्हावं असं आवाहन आम्ही करीत आहोत। आमचा पत्ता MGM कॉलेजच्या समोर नमस्कार चौकाच्या पुढे प्रियदर्शनी शाळेजवळ लाल बावटा कार्यालय, CITU कार्यालय, संघर्ष भवन या ठिकाणी आहे। या ठिकाणी ज्या महिलांचे अनुदान, लाडक्या बहिणीची हप्ते ज्यांचे बंद झालेले आहेत त्यांनी संपर्क साधावा व पुढील फॉर्म भरण्याची मोहीम जी आहे ते पूर्ण करून घ्यावी आणि यामध्ये पूर्ण पारदर्शकता असेल। आम्ही पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि राज्य व केंद्र सरकारला देखील नोटीस देणार आहोत आणि ही कायदेशीर लढाई जी आहे आपल्याला संघर्षातून जिंकायची आहे। म्हणून पुन्हा मी आवाहन करतो की ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झालेले आहेत, हप्ते बंद झालेले आहेत, त्या सर्व लाडक्या बहिणींनी लाल बावटा कार्यालय नांदेड येथे संपर्क साधावा आणि संपर्क साधून आपली लढाई तीव्र करून आपले बंद झालेले अनुदान, बंद झालेले हप्ते पूर्ववत सुरू करून घ्यावेत असे आवाहन आम्ही मार्क्सवादी काँग्रेस पक्ष, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या संघटनेमार्फत करीत आहोत। तर भगिनींनो, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांच्याकडे आपण व्यक्तिगत अर्ज करू शकतो किंवा आपल्याला तो अर्ज सामूहिक देखील करता येतो। आम्ही निर्णय घेतलेला आहे की नांदेड शहरातील व आजूबाजूच्या भागातील ज्या आमच्या भगिनी आहेत त्यांचा सामूहिक अर्ज आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने करणार आहोत
आणि संघटनेच्या वतीनं सामूहिक अर्ज करत असताना वेगवेगळे प्रक्रियेचे जे नियम आहेत ते आपल्याला कायदेशीररित्या पाळावे लागतील। आणि ह्यामध्ये आपल्याला हे सर्व करत असताना लढाफंड स्वरूपामध्ये आपण 50 रुपये देणगी व लढाफंड या अनुषंगाने घेणार आहोत।